आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ज्ञानदेवी विद्यालय मुंजवाड येथे आज लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी। ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते, थोर राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, शिक्षणप्रेमी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या लोकमान्य टिळकांचे अमर घोषणेचे सामूहिक वाचन केले। यावेळी देशभक्तीपर गीतांनी आणि घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाच्या भावनेने दुमदुमून गेला। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रावर, स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाज जागृतीवर, तसेच शिक्षण, पत्रकारिता आणि राष्ट्र निर्माणातील त्यांच्या योगदानावर प्रभावी मनोगते व्यक्त केली। विद्यार्थ्यांनी सादर केलेली भाषणे, कविता आणि विचार यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। मुख्याध्यापिका आर्यन शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकमान्य टिळकांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, शिस्त, परिश्रम, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन करण्यात आले। टिळकांचे विचार आजही नव्या पिढीला राष्ट्रसेवा, शिक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा देतात असेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या सरचिटणीस संजना गांगुर्डे यांनी भूषविले। आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे अनुकरण करून प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत जीवनात यश संपादन करावे असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गवडी यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहित देवरे यांनी केले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बागुल।